ठेवा. बीओडी अल्टिमेट जो आहे तो कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला आहे. ठीक आहे. बीओडी ॲट 5 डेज ॲट 20 डिग्री सेल्सिअस, त्याला आपण y5 रेज टू द पॉवर 20 नाही, तो 20 डिग्री सेल्सिअस आहे. ठीक आहे. और त्याला आपण y पुढे लिहिलाय स्मॉल टी, हा टाइम आहे डेजमध्ये, आणि वरती कॅपिटल टी जो आहे हा टेम्परेचर आहे. ठीक आहे. तर आपण नॉर्मली 5 डेज बीओडी ॲट 20 डिग्री सेल्सिअसवरच घेतो. सो त्याला आपण डिवाइड करायचं 1 मायनस ई टू द पॉवर है ना, हा ई काय एक्सपोनेन्शियल आहे, टू द पॉवर मायनस के टी. ठीक आहे. किंवा त्याला आपण अशाही प्रकारे लिहू शकतो, या फॉर्म्युलेला सेम असंही लिहू शकतो की y520 और ytt डिवायडेड बाय 1 मायनस 10 टू द पॉवर मायनस के डी इंटू टी. आता हे काय आहेत आपल्या न्यूमेरिकलमध्ये तुम्हाला इझिली समजतील, फक्त हे जस्ट नोट डाऊन करा. ओके. बघा मित्रांनो, टी जो आहे हा टाइम ड्युरेशन आहे डेजमध्ये बीओडीचा. के जो आहे हा बीओडी रेट कॉन्स्टंट आहे. के काय आहे, बीओडी रेट कॉन्स्टंट आहे, ज्यामध्ये बेस जो आहे एक्सपोनेन्शियल ई घेतो आपण. ठीक आहे. 0.23 असते याची व्हॅल्यू. गिवन नसेल तर 0.23 घ्यायची. ह्या के ची व्हॅल्यू जर गिवन नसेल तर 0.23 घ्यायची. पर डे ॲट 20 डिग्री सेल्सिअसवर असते. किंवा के डी जर असेल, ठीक आहे, डी ऑक्सिजनेशन रेट कॉन्स्टंट जर दिला असेल तर त्याची व्हॅल्यू 0.1 घ्यायची पर डे ॲट 20 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. हे नोट डाऊन करा. हा अल्टिमेट बीओडी कॅल्क्युलेट करण्यासाठीचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. पाहिला असेल आपण, याला न्यूमेरिकलने समजून घेऊया. हे जे तुम्ही फॉर्म्युलाज पाहिले आहे, दिस इज द, हा एक त्या ठिकाणी हा थर्ड फॉर्म्युला. ठीक आहे. हा थर्ड फॉर्म्युला आहे. हा सेकंड फॉर्म्युला आहे जो लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर हा फर्स्ट फॉर्म्युला आहे. ठीक आहे. हा बीओडीचा हा फर्स्ट फॉर्म्युला आहे, हा लक्षात ठेवायचा आहे. फर्स्ट, ठीक आहे, हा फॉर्म्युला, सेकंड हा वाला फॉर्म्युला, आणि थर्ड हा वाला फॉर्म्युला. हे 3 फॉर्म्युला लक्षात ठेवले की तुमचे जवळपास गेटचे 1 मार्क 2 मार्क सगळ्या एक्झामचे क्वेश्चन सॉल्व्ह होऊ शकतात बीओडीवरचे. नेक्स्ट वर जाऊया. आता आपण क्वेश्चन जर सॉल्व्ह करायला घेतलेत, ठीक आहे, आपण पाहूया काही. ठीक आहे. 1-2-4 क्वेश्चन्स आहेत, आपण पाहूया. बघा मित्रांनो, जर बीओडी आणि सीओडीचं रिलेशन जर घेतलं है ना, बीओडी आणि सीओडीचं जर रिलेशन जर पाहिलं, आपल्या असं लक्षात येतं है ना, सीओडी जो आहे हा त्या ठिकाणी बायोडिग्रेडेबल आणि नॉन बायोडिग्रेडेबल ऑर्गॅनिक मॅटरला डिकम्पोज करण्यासाठी लागणारा जो ऑक्सिजन आहे तो आहे. आणि बीओडी जो आहे हा फक्त त्या ठिकाणी बायोडिग्रेडेबल ऑर्गॅनिक मॅटरला डिकम्पोजसाठी लागणारा ऑक्सिजन आहे. सो बीओडीची व्हॅल्यू जी आहे नेहमी सीओडी पेक्षा लेस असेल. बरोबर. बीओडीची व्हॅल्यू आहे सीओडी पेक्षा नेहमी लेस असेल है ना, किंवा तुम्ही असं म्हणा सीओडी इज ग्रेटर दॅन बीओडी. बरोबर. सो आता इथे विचारलंय है ना, तर मग आपण याचा आन्सर काय देऊया, काय आन्सर असणार आहे याचं, कमेंट सांगू शकता तुम्ही. या 4 ऑप्शन पैकी 4 ऑप्शन पैकी आन्सर सांगा. ओके. इट इज बीओडी इज ऑलवेज लेस दॅन सीओडी. ठीक आहे. सो असे काही सोपे क्वेश्चन्स आहेत. आपण हे सॉल्व्ह करण्या अगोदर आपण काय करूया, पहिले ट्रीटमेंटचा पार्ट पाहूया आणि मग बीओडीच्या क्वेश्चन्सवर येऊया. ठीक आहे. आपण पाहायचं आपल्याला पुढचा. ओके. ओके. बघा तुमचे कमेंट थोडे लेट येत आहेत, त्यामुळे आपण हा पहिले ट्रीटमेंटचा पार्ट पाहूया आणि मग क्वेश्चन सॉल्व्ह करूया. बघा मित्रांनो, सिवेज ट्रीटमेंटमध्ये आपल्याला एकतर युनिट ऑपरेशन्स असतात, काही युनिट प्रोसेस असतात. ठीक आहे. याला आपण युनिट ऑपरेशन म्हणजे जसं ज्यामध्ये फिजिकल फोर्स वापरतो, आणि युनिट प्रोसेस म्हणजे ज्यामध्ये केमिकल्स किंवा काही बायोलॉजिकल प्रोसेस आहेत त्याला आपण म्हणतो युनिट प्रोसेसेस. ठीक आहे. तो त्याने आपण कसं त्या ठिकाणी ऑर्गॅनिक मॅटरचं डिकम्पोजिशन करणार आहे त्याला आपण पाहतो सिवेज ट्रीटमेंट प्रोसेसमध्ये. सो बघा लक्ष देऊन आहे का, जे काही पहिले युनिट ऑपरेशन्स आहेत ज्यामध्ये फिजिकल फोर्सेस वापरतात, किंवा याला आपण म्हणूया प्रिलिमिनरी ट्रीटमेंट प्रोसेस. त्यामध्ये काय काय आहेत बघा. जसं की पहिला आहे स्क्रीनिंग. स्क्रीनिंगमध्ये लार्ज फ्लोटिंग मॅटर रिमूव्ह करतो, ज्यामध्ये असतील जे काही डेड प्लांट्स, ॲनिमल, किंवा त्या ठिकाणी प्लास्टिक बॅग्स असतील, रॅग्स असतील पेपरचे है ना, रद्दे असेल त्यामध्ये काही ना काहीतरी, ते वेस्ट वॉटरसोबत फ्लोट होऊन आलेलं असेल तर ते सगळं त्या ठिकाणी ऑर्गॅनिक मॅटर जे आहे, फ्लोटिंग ऑर्गॅनिक मॅटर, इनऑर्गॅनिक मॅटर, लार्ज फ्लोटिंग मॅटर जो आहे स्क्रीनिंगने रिमूव्ह करतो, आपल्याला माहित आहे. त्यानंतर ग्रीड चेंबर जो आहे, ग्रीड चेंबरने आपण हेवी इनऑर्गॅनिक मॅटरला रिमूव्ह करत असतो, किंवा तुम्ही असं म्हणू शकता की जे आपण क्लॉगिंग जे आहे ते प्रिव्हेंट करण्यासाठी ग्रीड चेंबर प्रोव्हाइड केलेला असतो, ग्रीट रिमूव्ह करतो. ओके. ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक ग्रीट रिमूव्ह करतो. जसं की तुम्हाला सांगतो, जे एग शेल्स असतात किंवा त्या ठिकाणी टी पावडर असेल है ना, किचनमध्ये युटेन्सिल्स वॉश करत असताना किचन सिंकमध्ये गेली असेल, किंवा त्या ठिकाणी जेही ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक मॅटर वेस्ट वॉटरमध्ये प्रेझेंट असेल, स्मॉलर दॅन द साईज ऑफ द स्क्रीनिंग प्रोसेसमधून जे स्क्रीन होऊन आलेलं आहे, वेस्ट वॉटरसोबत पुढे फ्लो झालेलं आहे, ते ग्रीड चेंबरमध्ये रिमूव्ह होतं. आणि ग्रीड चेंबरमधूनही जे राहिलं असेल वेस्ट वॉटरमध्ये ते त्या ठिकाणी डेट्रिटस टँकमध्ये फायनर पार्टिकल्स रिमूव्ह केले जातात. ओके. सो हे डेट्रिटस टँक जे आहे फायनर पार्टिकल्सला रिमूव्ह करते. स्किमिंग टँक काय करते, कालच एक MIDC जेईचा पेपर झाला त्यामध्ये विचारलं होतं स्किमिंग टँक. सो बघा लक्षात ठेवा,
स्किमिंग टँक ही त्या ठिकाणी ऑइल आणि ग्रीसला रिमूव्ह करत असते वेस्ट वॉटरमधून. ठीक आहे, स्किमिंग टँक इज यूज टू रिमूव्ह ऑइल अँड ग्रीस. ओके, त्यानंतर सेडिमेंटेशन प्रोसेसमध्ये आपण काय करतो, वेस्ट वॉटरमधला जो सस्पेंडेड सॉलिड्स आहेत है ना, ते काय होतील, बॉटमला सेटल डाऊन होतील आणि जे डिझॉल्व्ड सॉलिड आहे ते वेस्ट वॉटरमध्ये वरती राहतात. म्हणजे सॉल्युबल आणि इनसॉल्युबल वेस्टला आपण सेपरेट करत असतो. सेडिमेंटेशनचा पर्पज काय आहे, जे सेटलेबल मॅटर आहे ते सेडिमेंटेशन टँकमध्ये खाली सेटल होईल आणि जे डिझॉल्व्ड मॅटर आहे वेस्ट वॉटरमध्ये तसंच राहतं. ओके, सो हा जो आहे हा सेपरेशन टँक म्हणतो आपण किंवा याला सेडिमेंटेशन टँक म्हणा. ओके, त्यानंतर आहे कम्युनिटर्स. हे सेडिमेंटेशन टँकच्या पूर्वीच असतात. कम्युनिटर्स किंवा त्याला आपण म्हणतो मॅक्रिएटर्स. तर कटिंग टीथ जे आहेत, कम्युनिटर्स काय असतात, कटिंग टीथ असतात. ते काय करतात, श्रेड करतात जे मटेरियल आलेलं आहे वेस्ट वॉटर सोबत, त्याला श्रेडिंग बारीक करतात. ओके, दे श्रेड द मटेरियल टू द साइज 6 to 20 mm प्लेस्ड बिफोर द फाईन स्क्रीन. स्क्रीनिंगच्या आधी दिलेले आहेत. ओके, त्यानंतर आहेत मॅक्रिएटर्स. हे ग्राइंडिंग व्हील आहे. ठीक आहे, ग्राइंड करते. ठीक आहे, वेस्ट वॉटरमध्ये जे आलेले मॅटर असेल त्याला आपण ग्राइंड करतो, मॅक्रिएटर्स. मोस्टली इंडियन कंट्रीजमध्ये आपण हे प्रोव्हाइड करत नाही. कोणते, कम्युनिटर्स आणि मॅक्रिएटर्स. आपण काय प्रोव्हाइड करतो, व्हॅक्युएटर्स प्रोव्हाइड करतो जे फक्त ग्रीस रिमूव्ह करत असतात. ओके, बघा नेक्स्ट आता आपण एक एक करून काय करूया, पुढचे प्रोसेस पाहूया. हे जसं की आता हे स्क्रीनिंग आणि हे बाकीचे युनिट्स जे आहेत याला आपण म्हणतो प्रिलिमिनरी ट्रीटमेंट प्रोसेस. आणि प्रायमरीमध्ये प्रायमरी सेडिमेंटेशन प्रोसेस असते. सो बघा मित्रांनो, हे जे स्क्रीनिंग, ग्रीड चेंबर, डेट्रिटस टँक आणि स्किमिंग टँक यावरती जेवढ्याही एक्झाम्स तुम्ही पाशाल, ते प्रिव्हियस जे स्लाइडवरचं जे पाहिलं तुम्ही, कोणत्याचं पर्पज काय आहे ते विचारतात किंवा काय किती कोणत्या साईजचं पार्टिकल रिमूव्ह करतात आणि त्याचं डिटेन्शन टाइम किती आहे हे एक्झाममध्ये मॅक्सिमम टाइम विचारलं जातं. त्या स्लाइडचा फोटो काढून ठेवा, स्क्रीनशॉट काढून ठेवा. ओके, बघा मित्रांनो, जे स्क्रीनिंग जे आहे, स्क्रीनिंगने आपण डायमीटर साईज आहे ना, पार्टिकलची जी साईज जी आहे डायमीटर 3 mm पेक्षा जे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 3 mm चे पार्टिकलचे डायमीटर असेल, डी काय आहे, डायमीटर आहे, तर ते रिमूव्ह केले जातात. डिटेन्शन टाइम असतो स्क्रीनिंगचा 2 to 3 मिनिट, म्हणजे 2 ते 3 मिनिटात स्क्रीनिंग होत असते वेस्ट वॉटरमध्ये. ठीक आहे, फ्लोटिंग मॅटर रिमूव्ह केला जातो. ग्रीड चेंबर आहे, त्याचा डायमीटर जो आहे हा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 mm आहे. ठीक आहे, हॉरिझॉन्टल फ्लो वेलॉसिटी किती असते, 0.3 मीटर पर सेकंड. 1 to 3 मिनिट हा डिटेन्शन टाइम आहे याचा ग्रीड चेंबरचा. बरोबर. डेट्रिटस टँक जे आहे त्याचा त्यामध्ये काय करतो आपण, जे पार्टिकलची साईज जे 0.1 to 1 मिलीमीटर आहे त्यांचा जो डायमीटर आहे ते डेट्रिटस टँकने रिमूव्ह केले जातात. हे लक्षात ठेवा. डिटेन्शन टाइम किती आहे, 2 to 3 मिनिट्स. ओके, स्किमिंग टँक ऑइल अँड ग्रीसला रिमूव्ह करतात. बरोबर, पार्टिकलला नाही रिमूव्ह करत, ऑइल अँड ग्रीसला रिमूव्ह करतात. सो स्किमिंग टँकचं डिटेन्शन टाइम आहे 3 to 5 मिनिट्स. ओके, आफ्टर दॅट प्रायमरी सेडिमेंटेशन टँक. बघा मित्रांनो, प्रायमरी सेडिमेंटेशन टँकचा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे सरफेस ओव्हरफ्लो रेट, आणि यामध्ये डिटेन्शन टाइम असतो साधारणतः 1.5 ते 2 तास प्रोव्हाइड करतात. परंतु ॲज पर दी कोडल व्हॅल्यूज हे लक्षात ठेवा 2 to 2.5 आवर्स असतात. जितकं जास्त डिटेन्शन टाइम तितकं चांगलं आहे, जास्त त्या ठिकाणी सॉलिड जे आहे सेटल डाऊन होतील. ओके, सो हे लक्षात ठेवा 2 to 2.5 आवर्स. हे सगळे त्या ठिकाणी महत्त्वाचे पॉईंट्स आहे, एकदम बुलेट पॉईंट्स. तुम्ही एक्झामसाठी अतिशय महत्त्वाचे पॉईंट जे वेस्ट वॉटरमध्ये पाहतोय आपण ते आपण समजून घेऊया. ओव्हरव्ह्यू घ्यायचा आहे आपल्याला. बरोबर, पुढे पाहूया. स्लज डायजेस्टर्स असतात, ऑक्सिडेशन पॉइंट्स असतात, सेकंडरी सेडिमेंटेशन टँक किंवा ट्रिकलिंग फिल्टर्स, ॲक्टिवेटेड स्लज प्रोसेस अँड एक्सटेंडेड एरेटर्स. हो, यांच्यासाठी असणारं डिटेन्शन टाइमचं इथे दिलेलं आहे, किती आहे ते. ओके, डिटेन्शन टाइम सगळ्यात महत्त्वाचे. ठीक आहे, डिटेन्शन टाइम सगळ्या युनिटचे महत्त्वाचे आहेत. मोस्टली आपण सिटीमध्ये जे सिवेज ट्रीटमेंट प्लांट प्रोव्हाइड करतो त्यामध्ये एरेटर्स असतात, ॲक्टिवेटेड स्लज प्रोसेस असते, त्यानंतर सपोज दिलं तर ट्रिकलिंग फिल्टर, आणि डायरेक्टली आपण स्लज डायजेस्ट करत असतो. त्यामुळे एवढेच आपण प्रोसेस आपण पाहत असतो आपल्या एक्झामसाठी. UPSC, MPSC, गेट, जेईच्या एक्झाममध्ये काय काय बघतो आपण, सेडिमेंटेशन, त्यानंतर एरेशन टँक प्रोव्हाइड केले जाते, त्यानंतर ॲक्टिवेटेड स्लज प्रोसेस आणि ट्रिकलिंग फिल्टर नंतर डायरेक्टली जे स्लज जे आहे एकतर रिक्वायर्ड असेल तर टर्शरी ट्रीटमेंट आणि डायरेक्ट डिस्पोज केलं जातं. सो एवढेच आपण प्रोसेस पाहतोय. बघा आता, ठीक आहे, जसं की आता हे जर युनिट प्रोसेस जे पाहिले, युनिट प्रोसेसला आपण क्लासिफाय करत असतो. बघा, युनिट प्रोसेसला आपण कशामध्ये क्लासिफाय करतोय, एकतर तुम्ही पहिले इथे लक्ष द्या, एरोबिक प्रोसेसवर लक्ष द्या. ठीक आहे, एरोबिक प्रोसेस जे आहे तिथे दिलेले यावर लक्ष द्या. काय आहेत की प्रिलिमिनरी म्हणजे स्क्रीनिंग, डेट्रिटस टँक किंवा स्किमिंग टँक वगैरे नंतर वॉटर जे आहे सेडिमेंटेशन टँकमध्ये जातं आणि सेडिमेंटेशन प्रोसेसच्या नंतर हे युनिट प्रोसेस होत असतात. सो आता आपण हे पाहूया काय आहेत ते. यामध्ये ट्रिकलिंग फिल्टर आहेत, ॲक्टिवेटेड स्लज प्रोसेस आहेत, ऑक्सिडेशन पॉन्ड अँड रोटेटिंग बायोलॉजिकल कॉन्ट्रॅक्टर्स, हे सगळे टाईप्स आहेत. काही त्या ठिकाणी इंडस्ट्रीजमध्ये यूज केले जातात, जसं UASB रिॲक्टर. आपण सगळ्या प्रोसेस फक्त पाहतोय. ठीक आहे, कशाचं कशामध्ये येतं क्लासिफिकेशन. बऱ्याचशा एक्झाममध्ये जस्ट आपल्याला काय विचारलं जातं की एरोबिकमध्ये कोणत्या प्रोसेस आहेत, ॲनारोबिकमध्ये कोणत्या प्रोसेस आहेत, अटॅच ग्रोथमध्ये कोणते प्रोसेस आहेत,
किंवा सस्पेंडेड ग्रोथमध्ये कोणत्या प्रोसेस आहेत, हे जे बोर्डवर दिलेले आहेत प्रोसेस, हे अटॅच ग्रोथ, सस्पेंडेड ग्रोथ, एरोबिक आणि अनएरोबिक प्रोसेसमध्ये एक्झाम्पल्स कोणते आहेत, हेच तुम्हाला मॅक्सिमम नंबर ऑफ एक्झाम्समध्ये दिसणार आहे. सो याचा एक तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा किंवा नोट डाऊन करा. ओके, सो बघा मित्रांनो, एरोबिक प्रोसेसमध्ये काय करतं, एरोबिक प्रोसेसमध्ये काय करतात, वेस्ट वॉटरमध्ये आपल्याला ऑर्गॅनिक मॅटर रिमूव्ह करायचं आहे, बरोबर. फ्लोटिंग मॅटर, ऑइल अँड ग्रीस हे सगळं आधीच रिमूव्ह केलं. आता ऑर्गॅनिक मॅटरला रिमूव्ह करण्यासाठी आपण काय केलेलं आहे, वेस्ट वॉटरमध्ये एरोबिक बॅक्टेरिया ॲड करतो. ऑर्गॅनिक मॅटरला ॲड केलं, हे बॅक्टेरियाजला ॲड केलं की काय करतात, बॅक्टेरियाज काय करतील, बॅक्टेरियाजला जर ॲड केलं एरोबिक बॅक्टेरियाजला, तर इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन ते काय करतील, ऑर्गॅनिक मॅटरला डिकम्पोज करतील. तर ह्या एरोबिक प्रोसेस आहेत. इन केस त्या ठिकाणी ॲनारोबिक प्रोसेस, ॲनारोबिक प्रोसेस म्हणजे त्या ठिकाणी काय येणार आहे, ऑक्सिजन नसणार आहे ना, तर काय करतील ते रिडक्शन करतील. ॲनारोबिक बॅक्टेरिया जे ते रिडक्शन प्रोसेसने जातील. सेप्टिक टँक, हिमॉफ टँक जे असतात एका इंडिव्हिज्युअल हाऊससाठी, त्यामध्ये सेप्टिक टँक्स असतात, हिमॉफ टँक्स असतात, किंवा इंडस्ट्रीजमध्ये USB रिॲक्टर्स वापरतात. सो यामध्ये ॲनारोबिक प्रोसेस असते जी की स्लो प्रोसेस आहे, रिडक्शन प्रोसेस, ठीक आहे, डिकम्पोजिशनची. आफ्टर दॅट हे सस्पेंडेड ग्रोथ किंवा अटॅच ग्रोथ प्रोसेस पण म्हटलं जातं. याच प्रोसेसला ॲक्टिवेटेड स्लज, ट्रिकलिंग फिल्टरला सस्पेंडेड आणि अटॅच ग्रोथमध्ये आपण क्लासिफाय केलेलं आहे. आता हे काय आहेत बघा, ॲक्टिवेटेड स्लज प्रोसेस किंवा एरेटेड लगून्स किंवा ऑक्सिडेशन पॉइंटमध्ये आपण काय करतो की आपण मायक्रो जे काय आपल्या लॅब्स असतात, लॅबोरेटरीजमधून आपण बॅक्टेरियाज परचेस करतो आणि ह्या बॅक्टेरियाजला वेस्ट वॉटरमध्ये ॲड करतो. सो बॅक्टेरिया जर जास्त असतील तर ऑर्गॅनिक मॅटरला डिकम्पोज करतील, ठीक आहे. सो डिकम्पोजिशन होईल, ऑर्गॅनिक मॅटरचं इनऑर्गॅनिकमध्ये कन्व्हर्जन होईल आणि तेच आपलं अल्टिमेट मोटिव्ह आहे. ओके, सो दिस इज कॉल्ड एज सस्पेंडेड ग्रोथ प्रोसेस, ठीक आहे. सस्पेंडेड आपण काय करतो, त्या ठिकाणी बॅक्टेरिया जे आहेत ॲड करतो सिम्पली. सो बॅक्टेरिया जर कमी असतील तर बॅक्टेरिया ॲड करतो. आणि अटॅच ग्रोथ प्रोसेसमध्ये काय करतो, ऑलरेडी त्या ठिकाणी काय केलेलं असतं, जे ट्रिकलिंग फिल्टर म्हणजे ज्यामध्ये ग्रॅव्हल वगैरे वापरले असतं ना फिल्ट्रेशन प्रोसेससाठी, ग्रॅव्हल असेल, सँड असेल, जे काय आपण फिल्टरिंग मीडिया वापरला आहे, तर त्याला आपण बॅक्टेरियल लायनिंग प्रोव्हाइड करतो. ज्यावेळेस त्याच्यातून वेस्ट वॉटर पास होईल तर बॅक्टेरियाज त्या ऑर्गॅनिक मॅटरला डिकम्पोज करतील आणि आपल्याला फिल्टर्ड वेस्ट वॉटर मिळेल, जे डिस्पोजल पॉईंटवर जातं. सो या प्रोसेस आपल्याला माहीत असणं गरजेचं असतं. ओके, नेक्स्ट स्लाइडवर जाऊया. सो बघा, हे कंप्लीट त्या ठिकाणी ओव्हरव्ह्यू तुम्हाला इथे दिलेला आहे की ट्रीटमेंट प्रोसेस कशी होत असते. स्क्रीनिंग होणार, ग्रिड चेंबर होणार, त्यानंतर डेट्रेटेड टँकमधून वेस्ट वॉटर स्किमिंग टँकमध्ये जाणार, स्किमिंग टँकमधून प्रायमरी सेडिमेंटेशन टँकमध्ये जाईल, मग एरेशन होतं, सेकंडरी ट्रीटमेंट प्रोसेस होते आणि त्यानंतर डिस्पोजल होत असतं. सो हा ओव्हरव्ह्यू आहे कंप्लीट ट्रीटमेंट प्रोसेसचा. ओके, कंप्लीट ट्रीटमेंट प्रोसेसचा ओव्हरव्ह्यू इथे दिलेला आहे. आता आपण पाहूया सेडिमेंटेशन. बघा, आता इथे हा डाटा जो आहे काय करतोय आपण, स्लज आणि लिक्विड वेस्ट वॉटरला जस्ट सेपरेट करतोय. हा पॉईंट लक्षात ठेवा. रिटेन्शन टाइम 1.5 to 2 hours आहे आणि जो सरफेस ओव्हरफ्लो रेट जो आहे हा 30 to 50 मीटर क्यूब पर डे पर मीटर स्क्वेअर इतका असतो. ऑर्गॅनिक जो सॉल्युबल आणि इनसॉल्युबल ऑर्गॅनिक मॅटर आहे त्याला आपण सेपरेट आउट करतो. बघा मित्रांनो, आता इथे सिम्पली ही प्रायमरी सेडिमेंटेशन प्रोसेस जी आहे इथे सिम्पली समजून सांगितली आहे. याच्यातच तुम्हाला या डायग्राम जे मी तर पुढे सांगेल त्याच्यातूनच सगळा प्रोसेस जो आहे सगळं कव्हर होणार आहे. ज्यावेळेस स्क्रीनिंग ग्रिड चेंबर, डेट्रेटस टँक, त्यामधून जेव्हा वेस्ट वॉटर येतं आहे प्रायमरी सेडिमेंटेशन टँकमध्ये, तर इथे काय झालेलं आहे, हा वरती एफ्लुएंट लिक्विड वेस्ट वॉटर आहे जो की पुढे ट्रिकलिंग फिल्टरला पाठवला जातो. आणि जो खाली सेटल्ड झालेला स्लज असतो, या स्लजला आपण म्हणतो मिक्स्ड लिक्विड सस्पेंडेड सॉलिड, MLSS म्हणतो आपण त्याला, ज्यामध्ये सस्पेंडेड सॉलिड्स आहेत, मिक्स्ड लिक्विड सस्पेंडेड सॉलिड्स, MLSS. सो हा स्लज एकतर पुढे ॲक्टिवेटेड स्लज प्रोसेसला दिला जातो, जो खाली सेटल झालेला स्लज आहे तो ॲक्टिवेटेड स्लज प्रोसेसला पाठवला जातो, किंवा डायरेक्टली आपण स्लज डायजेशनसाठी पाठवतो. ओके, ट्रिकलिंग फिल्टर हे जर वरचं जे एफ्लुएंट आहे ते ट्रिकलिंग फिल्टरला पाठवणार, खाली सेटल झालेलं स्लज ॲक्टिवेटेड स्लज प्रोसेसला पाठवत असतो. ओके, आणि त्यानंतर आपण डिस्पोज करतो किंवा स्लज डायजेशन झाल्यानंतर आपण वेस्ट वॉटर जे वरचं आहे ते डिस्पोज करत असतो. सो आता हे पुढे प्रोसेस पाहूया, बघूया आपण काय आहे ते. एक मिनिट हा. बघा, आता हे मिक्स लिक्विड सस्पेंडेड सॉलिड जे खाली सेटल झालेलं स्लज आहे ना, मिक्स लिक्विड सस्पेंडेड सॉलिड, त्यामध्ये 70% जे आहे व्होलाटाईल सस्पेंडेड सॉलिड आहे, ऑर्गॅनिक मॅटर ML, त्याला आपण जो काही व्होलाटाईल सॉलिड आहे त्याला आपण MLVSS म्हणतो. आणि जो 30% आहे नॉन व्होलाटाईल सस्पेंडेड सॉलिड आहे, इनऑर्गॅनिक पार्ट, त्याला आपण म्हणतो MLNVSS. ओके, सो हे लक्षात ठेवा. आफ्टर दॅट ही जी बायोलॉजिकल मेथड आहे, म्हणजे बायोलॉजिकल प्रोसेसमध्ये नेमका काय करतो आपण, जे पहिले पाहिले प्रिलिमिनरी प्रायमरी प्रोसेस, सेडिमेंटेशन झालंय, आता त्यानंतरचे जे प्रोसेस आहे यामध्ये नेमकं काय करतोय आपण, सिम्पली सांगायचं झालं तर ऑर्गॅनिक मॅटरला आहे ना, ऑर्गॅनिक मॅटरमध्ये आपण एकतर बॅक्टेरिया ॲड करतो किंवा ऑर्गॅनिक मॅटरला आपण ऑक्सिडाइज करतो
आणि त्याचं आपण डिकम्पोजिशन झाल्यानंतर इनऑर्गॅनिक मॅटरमध्ये कन्वर्ट करत असतो. सिम्पली मोटिव्ह काय, एम काय आहे प्रोसेसचा, ऑर्गॅनिक मॅटरचं कन्व्हर्जन इनऑर्गॅनिक मॅटरमध्ये करणं. ठीक आहे. सो हे लक्षात ठेवा, याला आपण बायोलॉजिकल मेथड्स म्हणतो, इकॉनॉमिकल मेथड्स आहेत त्या. आता बघा ऍक्टिव्हेटेड स्लज प्रोसेस समजून घेऊया. इथं जो लिहिलेलं कंटेंट आहे तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढा, कारण मी पुढे जे डायग्राम आहे त्याच्या मार्फत तुम्हाला समजून सांगणार आहे. ऍक्टिव्हेटेड स्लज प्रोसेसमध्ये काय करतो ते पुढे डायग्राम जे आहे त्या मार्फत समजून सांगणार आहे. बघा आता काय आहे ते आपण इथं पाहूया. सो सिम्पली ज्यावेळेस प्रायमरी सेडिमेंटेशन टँकमध्ये जो सेटल्ड झालेला स्लज होता, ठीक आहे, प्रायमरी सेडिमेंटेशन टँकमध्ये जो सेटल्ड झालेला स्लज होता, आता तो जो आहे तो इथं या टँकमध्ये पाठवतो. ठीक आहे, जो खाली सेटल झालेला स्लज आहे तो आता इथे पाठवला आहे एरेशन टँकमध्ये. इथे काही त्या ठिकाणी मिक्सर्स असतात जे एअरला वेस्ट वॉटरमध्ये मिक्स करतात. ठीक आहे, सो मिक्सर्स एअरला ह्या वेस्ट वॉटरमध्ये जे स्लज जे आहे त्याला आपण मिक्स करणार आहे. यात आपण ॲड करतो ऑक्सिजन, बॅक्टेरिया आहे ना, एरेशन म्हणजे ऑक्सिजन ॲड करणे, बॅक्टेरियाज ॲड करतो, बॅक्टेरिया जे त्यांचं फूड त्यामध्ये पाहतात वेस्ट वॉटरमध्ये, आणि ऑर्गॅनिक मॅटर, फूड काय तर ऑर्गॅनिक मॅटर आहे. सो बॅक्टेरियाजला ज्यावेळेस ऑक्सिजन मिळणार आहे तर ते ऑर्गॅनिक मॅटरला डिकम्पोज करतील. बरोबर, ऑर्गॅनिक मॅटरला डिकम्पोज केलं तर हे जी प्रोसेस जी आहे, ज्यावेळेस बॅक्टेरियाला ऑक्सिजन मिळाला आहे तर तो जो स्लज जो होता तो ॲक्टिवेट झाला आहे. सो हा जो ॲक्टिवेटेड स्लज जो आहे तो पुढे पाठवला जातो सेकंडरी सेडिमेंटेशन टँकमध्ये, आणि सेकंडरी सेडिमेंटेशन टँकमध्ये जे डिकम्पोज्ड ऑर्गॅनिक मॅटर आहे ते खाली सेटल डाऊन होईल. बरोबर, डिकम्पोज्ड ऑर्गॅनिक मॅटर जे आहे ते खाली सेटल डाऊन होईल, त्याला आपण म्हणतो सेटल्ड स्लज. आणि हा सेटल्ड स्लज एकतर त्या ठिकाणी स्लज डायजेशनसाठी पाठवला जातो किंवा पुढे रिटर्न पाठवला जातो, किंवा याला आपण म्हणतो रिटर्न स्लज, पुन्हा एरेशन केलं जातं. आता हा जे वरती रॉ सिवेज जे राहिले सेकंडरी सेडिमेंटेशन टँकमध्ये, याला आपण पुढे पाठवतो ट्रिकलिंग फिल्टर बेड्समध्ये. ओके, याला आपण कुठे पाठवतो, ट्रिकलिंग फिल्टर बेडमध्ये, जिथं आपण सेम फिल्ट्रेशन प्रोसेस जशी पाहिली ती असते. ठीक आहे, सो हे इथपर्यंत आलं असेल. ठीक आहे, बघा पहिले प्रायमरी सेडिमेंटेशन केलं, त्यानंतर आपण एरेशन केलं. एरेशन मध्ये काय केलं आपण, बॅक्टेरियाज आणि ऑक्सिजन ऍड केला आहे, तर ऑर्गॅनिक मॅटर डिकम्पोज झाला जो की इथं सेटल डाऊन झालेला आहे. वरती जे एफ्लुएंट आहे त्याला आपण पुढे ट्रिकलिंग फिल्टरला पाठवलेलं आहे. सो आता आपण नेक्स्ट स्लाइडवरती ट्रिकलिंग फिल्टर प्रोसेस पाहूया. बघा आता हे काही टर्म्स आहेत दिलेल्या. स्लज व्हॉल्यूम इंडेक्स. आता हा स्लज व्हॉल्यूम इंडेक्स काय आहे, सो स्लज जो खाली सेटल झालेला आहे ना, आपण याचा व्हॉल्यूम ज्या स्लज व्हॉल्यूम इंडेक्स ज्यावेळेस काढतोय, सो व्हॉल्यूम ऑफ सेटल्ड स्लज डिवायडेड बाय MLSS कॉन्सन्ट्रेशन, जे आधी आलेलं आहे ना, जे स्लज आला होता त्याचं कॉन्सन्ट्रेशनला आपण काय केलेलं आहे, व्हॉल्यूम ऑफ सेटल्ड स्लज सोबत डिवाइड केलेलं आहे. सो दिस इज नथिंग बट दी स्लज व्हॉल्यूम इंडेक्स. त्याच्या व्हॅल्यूज इथे दिलेल्या आहेत, लक्षात ठेवा ह्या. ट्रिकलिंग फिल्टर. आता ट्रिकलिंग फिल्टरमध्ये सिंपल एरेशन प्लस फिल्ट्रेशन केलं जातं. वॉटरला आपण पहिले एरेट करतो आणि मग फिल्ट्रेशन करत असतो. आणि फिल्टर मीडिया जो आहे ग्रॅव्हल, स्टोन, ग्लास, प्लास्टिक, ब्रोकन ब्रिक्स यूज केले जातात. आणि यामध्ये फंक्शन काय आहे की जे हार्मफुल अनस्टेबल जे आहे त्याला आपण ऍक्टिव्ह डिझॉल्ड ऑर्गॅनिक मॅटरला हार्मलेसमध्ये कन्वर्ट करत असतो. ठीक आहे, जे हार्मफुल ऍक्टिव्ह डिझॉल्ड ऑर्गॅनिक मॅटर जे होतं त्याला आपण हार्मलेस, स्टेबल, इनॅक्टिव्ह इनऑर्गॅनिक मॅटरमध्ये कन्वर्ट करत असतो. ओके, सो आता हे पर्पज आहे ट्रिकलिंग फिल्टरचं. सिंपल जसं आपण फिल्ट्रेशन प्रोसेस पाहिली तशी यामध्ये काय असतात, हे ग्रॅव्हल्स, स्टोन किंवा ब्रोकन ब्रिक्स आपण यूज करत असतो, ज्यामध्ये काय केलेलं असतं की ऑलरेडी ह्या ग्रॅव्हल्सला आपण अशी एक बायोफिल्म प्रोव्हाइड करतो. ठीक आहे, बायोफिल्म म्हणजे काय, बॅक्टेरिया, थिक लाइनिंग करतो बॅक्टेरियाची ग्रॅव्हल्सला, आणि हे बॅक्टेरियाज काय झालेले आहेत मग ऍक्टिव्ह झालेले आहेत. हे काय करतील, ऑर्गॅनिक मॅटरला डिकम्पोज करतील यामधून वेस्ट वॉटर पास केल्यावर. इथे दिलेलं आहे. ठीक आहे, ह्या डायग्रामच्या मार्फत, दिस इज द डायग्राम ऑफ द ट्रिकलिंग फिल्टर. सो सिम्पली जे ऍक्टिव्हेटेड स्लज प्रोसेस आहे ना एकीकडे झालेलं आहे, आणि वरती जे खाली जे सेटल्ड स्लज होतं ते ऍक्टिव्हेटेड स्लज प्रोसेसला गेलं, आणि त्याच्यातून ऍक्टिव्हेटेड स्लज प्रोसेस नंतर ट्रिकलिंग फिल्टरला आलं. किंवा वरती जे राहिलेलं आहे प्लेन सेडिमेंटेशन टँकमध्ये किंवा प्रायमरी सेडिमेंटेशन टँकमध्ये जे वरती जे अफ्लुएंट होतं, वॉटर जे होतं ते वेस्ट वॉटर आता इथे एंटर करत आहे या पाईपमधून. याला आपण एरेट केलं. ठीक आहे, अशा त्या ठिकाणी फिल्टर्स आहेत. ठीक आहे, सो यामधून एरेट केलं. एरेट केल्यानंतर जे वेस्ट वॉटर जे आहे, एरेट केलेलं वेस्ट वॉटर या ग्रॅव्हल बेड्समधून पास होतं. या ग्रॅव्हल बेड्समधून पास होत असताना वरती जो आहे हा ग्रॅव्हलचा लेअर, याला आपण काय केलेलं आहे, थिक लाइनिंग केलेली आहे बॅक्टेरियाची. सो या बॅक्टेरियाजला लाइनिंग म्हणजे ग्रॅव्हलला त्या ठिकाणी लाइनिंग केली आहे बॅक्टेरियाची, तर काय करेल, वेस्ट वॉटरमधल्या असणाऱ्या ऑर्गॅनिक मॅटरला डिकम्पोज करतील. डिकम्पोज झाल्यानंतर वेस्ट वॉटर जे आहे, ऑर्गॅनिक मॅटर जे राहिलेले जे ऑर्गॅनिक मॅटर आहे ते डिकम्पोज झाल्यानंतर जे क्लिअर्ड वॉटर आहे ना पुढे जे आहे सेकंडरी सेडिमेंटेशन टँकमध्ये जाईल. डिकम्पोज ऑर्गॅनिक मॅटर इथं त्या ठिकाणी सेटल डाऊन होईल, आणि पुढे जे आहे आपण जो ट्रीटेड वेस्ट वॉटर जो आहे आपण डिस्पोजल पॉईंटवर घेऊन जात असतो.
किंवा इफ रिक्वायर्ड आपण क्लोरिनेशन करतो, इफ रिक्वायर्ड टर्शरी प्रोसेस म्हणतो आपण त्याला, ठीक आहे, इफ रिक्वायर्ड. सो हे सगळ्या त्या ठिकाणी प्रोसेस आहेत मित्रांनो, हे सगळ्या वेस्ट वॉटर इंजिनिअरिंगच्या प्रोसेस आहेत. आता आपण बीओडी वरचे काही न्यूमरिकल सॉल्व्ह करूया, ठीक आहे. बीओडी वरचे आपल्याला काय करायचे आहेत, काही क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत, बघूया आपण. सो बघा इथे फर्स्ट क्वेश्चन पाहूया आपण एक. हे आधी आपण काही क्वेश्चन्स पाहिले आहेत. हां, ट्रीटमेंट ऑफ सिवेज वरचे आता पाहूया. सो बघा मित्रांनो, फर्स्ट क्वेश्चन आहे इथे, द केमिकल मोस्ट कॉमनली यूज टू इन्क्रीज, क्वेश्चनच्या मार्फत काही थिअरी पॉईंट पाहूया आपण. द केमिकल मोस्ट कॉमनली यूज टू इन्क्रीज द स्पीड ऑफ सेडिमेंटेशन ऑफ द सिवेज इज. बघा आपल्याला जर सेडिमेंटेशन प्रोसेस आहे ना, आपण जी सेडिमेंटेशन प्रोसेस पाहिली त्याच्यामध्ये जर त्याचा स्पीड यूज वाढवायचा असेल तर आपण काय करतो, कोणता केमिकल ऍड करतो, लाईम ऍड करतो. लाईमने काय होणार त्या ठिकाणी, लाईम त्या ठिकाणी काय करतो, ऑर्गॅनिक मॅटरला सेटल डाऊन करण्यासाठी हेल्प करत असतो, बुस्टर आहे हा, ठीक आहे. सो केमिकल जे आपण यूज करतो टू इन्क्रीज द स्पीड ऑफ सेडिमेंटेशन इज लाईम. ओके, नेक्स्ट पाहूया. इन वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्लांट द सेकंडरी सेटलिंग टँक्स आर डिझाईन टू रिमूव्ह, ठीक आहे. सेकंडरी सेडिमेंटेशन टँक्स आपण कशासाठी यूज केलेले आहेत, डिझाईन केलेले आहेत. बघा ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिकचं जे सेटलेबल सॉलिड जे आहेत हे सेडिमेंटेशन टँकमध्ये सेटल डाऊन झालेले आहेत. बायोफ्लॉक्युलेटेड सॉलिडला रिमूव्ह करण्यासाठी आपण काय करत असतो, सेकंडरी सेडिमेंटेशन टँक जे आहे ती प्रोव्हाइड करत असतो. सो याचा आन्सर काय आहे, बायोफ्लॉक्युलेटेड सॉलिड्स, ठीक आहे, हे लक्षात ठेवा. पुढे कॅल्क्युलेशनसाठी काही क्वेश्चन आले की मग तुम्ही आन्सर द्या. ओके, आता बघा नेक्स्ट स्लाइडवर स्क्रीन्स आपण फिक्स करतो. बघा आता याचा तर तुम्ही आन्सर देऊ शकतो है ना, तुम्ही आन्सर देऊ शकता. त्याचा आन्सर काय आहे, स्क्रीन्स आपण कोणत्या अँगलला फिक्स करत असतो, आपण वॉटर सप्लाय इंजिनिअरिंग मध्ये पाहिलेलं आहे की आपण ॲट अ अँगल, इन्क्लिनेशन अँगल 30 डिग्री टू 60 डिग्री या अँगलवर प्रोव्हाइड करत असतो, ठीक आहे. तर स्क्रीन जे आहेत आपण सर्टन अँगलवर प्रोव्हाइड करत असतो, तर तो अँगल किती आहे, 30 डिग्री ते 60 डिग्री आहे स्क्रीनिंगसाठी. नेक्स्ट, फॉर ट्रीटमेंट ऑफ द सिवेज ऑफ द लार्ज सिटी, जे सिटीजमध्ये वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्लांट प्रोव्हाइड करतो आपण, त्या ठिकाणी कोणते कोणते युनिट रिकमेंड केलेले असतात किंवा कोणते ट्रीटमेंट युनिट प्रोव्हाइड केले जातात. जर असा क्वेश्चन आला तर लक्षात ठेवा आपण सिम्पली त्या ठिकाणी ऍक्टिव्हेटेड स्लज प्रोसेस प्रोव्हाइड करणार आणि एरेशन युनिट किंवा सेडिमेंटेशन युनिट प्रोव्हाइड करणार, ठीक आहे. सो आता इथे दिलेलं आहे, पहिल्या ऑप्शन मध्ये दिलेलं आहे की सेडिमेंटेशन टँक, ठीक आहे. लार्ज सिटीसाठी आपण काय करणार, फक्त सेडिमेंटेशन टँक प्रोव्हाइड करतो, ऍक्टिव्हेटेड स्लज प्रोसेस प्रोव्हाइड करतो आणि ॲट लास्ट जे सिवेज असेल, ट्रीटेड सिवेज, त्याला आपण डिस्पोज करत असतो. तर सिटीजमध्ये जे वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्लांट आहेत लार्ज सिटीजमध्ये, त्यामध्ये हे 2 युनिट असतात. ओके, लक्षात ठेवा. नेक्स्ट, स्कीमिंग टँक. आपण स्कीमिंग टँक कशासाठी प्रोव्हाइड करतो रे, स्कीमिंग टँक जे आहेत आपण ऑइल आणि ग्रीस रिमूव्ह करण्यासाठी प्रोव्हाइड करत असतो. ओके, सो हे लक्षात ठेवा, हे पाहिलंच आहे आपण. हां, बीओडी टेस्ट. आता बीओडी टेस्ट जे आहे इंडस्ट्रियल वेस्ट वॉटर जे आहे त्यासाठी सुटेबल का नाही आहे, हे एक प्रश्न आहे, ठीक आहे. एक्झाममध्ये येतो यावरती. बघा जे टॉक्झिक केमिकल्स असतात इंडस्ट्रियल वेस्ट वॉटरमध्ये ते काय करतात, बीओडीचा जो रिझल्ट आहे रॉंग रिझल्ट आपल्याला देतील. याचं रिझन असं आहे की टॉक्झिक केमिकल्स त्या ठिकाणी ऑक्सिजनचं युटिलायझेशन करतील आणि ऑर्गॅनिक मॅटेरियल डिकम्पोज त्या ठिकाणी अर्ली किंवा त्या ठिकाणी लेटर डिकम्पोजिशन होऊ शकतं. त्यामुळे बीओडी रिझल्ट रॉंग येतात आपले. In the wastewater treatment unit which is installed to remove floating substances like oil, grease, fat, कोणता आहे यापैकी, ठीक आहे, कोणता युनिट प्रोव्हाइड करतो आपण ऑइल, ग्रीस, फॅटला रिमूव्ह करण्यासाठी, स्कीमिंग टँक प्रोव्हाइड करतो, बरोबर. सो असे काही सिंपल क्वेश्चन आहे, जस्ट क्वेश्चनच्या मार्फत मी तुम्हाला या ठिकाणी आपण जो पार्ट जो पाहिलाय तो कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. आता आपण काही जे आपल्याला बीओडी सीओडी वरचे क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व्ह करायचे ते आपण पाहूया एकदा. जस्ट अ मिनिट, कुठे गेले क्वेश्चन्स, येस, एक मिनिट. हा क्वेश्चन्स आपण पाहतोय सर. हां, नेक्स्ट स्लाइडवरती आहे बघा. आता इथे नेक्स्ट क्वेश्चन जो दिला आहे की यामध्ये दिलेला आहे की 1 लिटर ऑफ सिवेज आहे जो आपण 30 मिनिटसाठी सेटल डाऊन होलेला आहे आणि ज्यामध्ये स्लज जो व्हॉल्यूम जो आहे 27 सेंटीमीटर क्यूब इतका आहे. तर ड्राय वेट ऑफ दिस स्लज इज 3 ग्राम. देन स्लज व्हॉल्यूम इंडेक्स इज, ठीक आहे, स्लज व्हॉल्यूम इंडेक्स कॅल्क्युलेट करायला लावलेला आहे आपल्याला. सिंपल हा जो व्हॉल्यूम ऑक्युपाइड आहे 27 सेंटीमीटर क्यूब हा आपल्याला दिलेला आहे. किती आहे स्लज व्हॉल्यूम इंडेक्सचा फॉर्म्युला इथं आहे बघा. स्लज व्हॉल्यूम इंडेक्सचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. व्हॉल्यूम ऑक्युपाइड किती आहे 27. MLS ची व्हॅल्यू किती आहे 30 मिनिटसाठी आपण सेटल स्लज अलाउ करतोय.
ठीक आहे, सॉरी 3 ग्राम आहे MLSS ची व्हॅल्यू 3 ग्राम्स आहे आणि व्हॉल्यूम ऑक्युपाइड किती आहे 27 आहे. सो 27 डिवायडेड बाय 3 आन्सर किती आहे SVI इंडेक्स प्लस व्हॉल्यूम इंडेक्स आहे तर त्याला युनिट नाही राहणार बरोबर. सो 9 आन्सर येत आहे बरोबर, 9 आन्सर येत आहे आपलं. त्यानंतर F/M रेशिओ कॅल्क्युलेट करायला होता. आता हा F/M रेशिओ काय तर फूड टू मायक्रो ऑर्गॅनिझम रेशिओ आहे. जर इन केस हा कॅल्क्युलेट करायला लावलाय तर आपल्याकडे काय म्हटलं त्याने व्हॉट इज द फूड टू मायक्रो ऑर्गॅनिझम रेशिओ इन एरेशन टँक हॅव्हिंग द फॉलोइंग डाटा, ज्यामध्ये आपल्याला फ्लो जो आहे डिस्चार्ज हा किती दिलेला आहे 1 ml. MLSS ची व्हॅल्यू आहे 2000 मिलीग्राम पर लिटर. व्हॉल्यूम ऑफ एरेशन टँक दिलेला आहे 500 मीटर क्यूब आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे F/M रेशिओ. BOD ची व्हॅल्यू जी आहे आपण त्या ठिकाणी घेत आहे BOD ची व्हॅल्यू, ठीक आहे, याला आपण घेतलाय 200 मिलीग्राम्स पर लिटर. सो आता आपल्याला F/M रेशिओ कॅल्क्युलेट करण्यासाठी हा फॉर्म्युला असतो, ठीक आहे, डिस्चार्ज, ठीक आहे, डिस्चार्ज जो आहे मल्टिप्लाइड बाय BOD डिवाइडेड बाय द व्हॉल्यूम मल्टिप्लाइड बाय द ठीक आहे. आपण या व्हॅल्यूजला आपण त्या ठिकाणी फॉर्म्युलाज मध्ये पुट करूया. सो आपल्याला F/M रेशिओ जर कॅल्क्युलेट करायचा आहे ना, जो आपल्याकडे डिस्चार्ज MLD मध्ये आहे, सो आपण याला 1 × 10⁻³ मध्ये घेऊया, ठीक आहे, मिलीग्राम्स पर लिटर. बाकीचे सगळे डाटा आहे आपल्याकडे. सो y ची व्हॅल्यू किती आहे, सो 200 डिवाइडेड बाय व्हॉल्यूम जो आहे 500 मल्टिप्लाइड बाय x1 ची व्हॅल्यू आहे 2000, ठीक आहे. सो याची व्हॅल्यू F/M रेशिओची किती येत आहे, F/M रेशिओची व्हॅल्यू किती येत आहे. आज तुमचे कमेंट जे आहेत थोडंफार आपल्याकडे नेट इश्यू असल्यामुळे मला तुमचे कमेंट फास्ट दिसणार नाही, ठीक आहे. तर मीच तुम्हाला हे आन्सर सांगत आहे, ठीक आहे. कॅल्क्युलेट जे आहे फास्टली त्यामुळे मला सांगावं लागतं आहे, ठीक आहे. तुमचे कमेंट्स विजिबल नसल्यामुळे. ओके चालेल, आजच्या दिवस थोडं आपण कॉपरेट करा जरा. सो याचं आन्सर येत आहे 0.2, ठीक आहे. याचा आन्सर येत आहे 0.20 बरोबर आला असेल. ओके नेक्स्ट आपण काही क्वेश्चन्स पाहूया. ओके हां, BOD वरचे न्यूमरिकल्स आहेत आता. सो बघा मित्रांनो, या क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे आपण आता पहिले एक एक करून एक क्वेश्चन्स पाहूया. BOD वरचे काही 6-7 प्रश्न आहेत आपल्याकडे, ठीक आहे. ठीक आहे बघा. सो आता इथे डोमेस्टिक सिवेज आहे, ठीक आहे. डोमेस्टिक सिवेज आहे ज्यामध्ये 20 ml आहे ना, डायल्युटेड विथ 280 ml ऑफ द डिस्टिल्ड वॉटर. इनिशियल DO दिलेला आहे आपल्याला 8.4 and diluted sewage was incubated at 20 degrees Celsius for 5 days. DO of the sample after incubation was found to be 1.6 milligram per liter. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे BOD at 5 days. ओके BOD आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सो आपल्याला या क्वेश्चन मध्ये जो गिवन डाटा जो दिलेला आहे त्यावरून आपण पहिले काय फाइंड आउट करणार डायल्युशन फॅक्टर फाइंड आउट करूया. बघा डायल्युशन फॅक्टर फाइंड आउट करण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आपल्याला माहित आहे 20 ml ला आपण A सॅम्पल A + B डिवाइडेड बाय आपण पाहिलंय A + B डिवाइडेड बाय A, तर आपल्याला डायल्युशन फॅक्टर मिळून जाईल. किती येत आहे हे 300 डिवाइडेड बाय 20 केलं तर आपल्याला येईल 15 बरोबर. सो हा झाला डायल्युशन फॅक्टर. हा झाला डायल्युशन फॅक्टर. जर आपण BOD ॲट 5 days जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे DO आहे ना, इनिशियल DO मायनस फायनल DO मल्टिप्लाइड बाय डायल्युशन फॅक्टर बरोबर. सो आता इनिशियल DO आपल्याकडे व्हॅल्यू किती आहे इनिशियल DO ची, सो इनिशियल DO ची व्हॅल्यू आहे 8.4 बरोबर. फायनल DO ची व्हॅल्यू आहे 1.6, डायल्युशन फॅक्टरची व्हॅल्यू आहे 15. सो याला मल्टिप्लाय केलं सो याचा आन्सर येणार आहे 8.4 मायनस 1.6 मल्टिप्लाइड बाय 15 करून पाहिला असेल तुम्ही. सो याचा आन्सर येणार आहे 102 मिलीग्राम्स पर लिटर. ओके सो 102 मिलीग्राम पर लिटर हा झाला आहे BOD ॲट 5 days. ओके हा झाला आहे BOD ॲट 5 days. ठीक आहे. मलाच काय आन्सर सांगावे लागत आहेत. त्याचं रिझन असं मी तुमच्या आन्सर्सला वेट केलं असतं पण थोडा नेट इश्यूज असल्यामुळे मला तुमचे कमेंट आज विजिबल नाही आहे. सो हे आन्सर आहे, ठीक आहे. BOD कॅल्क्युलेट करायचा हा फॉर्म्युला आहे, ठीक आहे. हे बघून घ्या, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. बघा सेकंड क्वेश्चन आहे. यामध्ये आपल्याला या सेकंड क्वेश्चन मध्ये काय दिलेला डाटा बघा लिहून घ्या वाटलंच तर हा क्वेश्चन, ठीक आहे. यामध्ये आपल्याला डायल्युशन फॅक्टर नंबर्स मध्ये दिलेला आहे. बघा मित्रांनो
जो काही त्या ठिकाणी आपल्याला म्हटलंय की वेस्ट वॉटर सॅम्पल जो आहे हा डायल्यूट केलेला आहे 60 टाइम्स विथ डिस्टिल वॉटर. इनिशियल डीओ आणि त्या आपल्याला इनिशियल डीओची व्हॅल्यू जी आहे ती दिलेली आहे. बघा आपण डायल्युशन फॅक्टर मी गिवन डाटा लिहितो डायरेक्ट. बघा 60 आहे. डीओ इनिशियल जो आहे तो दिला आहे 6 मिलीग्राम पर लिटर. त्यानंतर डीओ फायनलची व्हॅल्यू जी आहे ती दिली आहे 1 मिलीग्राम पर लिटर. आणि आपल्याला बीओडी ॲट 5 डेज फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. बीओडी ॲट 5 डेज फाइंड आउट करण्यासाठी फॉर्म्युला काय आपल्याकडे, बीओडी 5 इज इक्वल टू डीओ इनिशियल मायनस डीओ फायनल इंटू डायल्युशन फॅक्टर. ओके चालेल. सो आता या फॉर्म्युलामध्ये जस्ट व्हॅल्यूज पुट करा, तुम्हाला आन्सर मिळेल. बीओडी कॅल्क्युलेट करण्यासाठी गेटमध्ये आलेले आहे. ठीक आहे. गेटमध्ये हे 1-2 मार्क्ससाठी आलेले क्वेश्चन्स आपण पाहतोय. यूपीएससी एमपीएससी सारख्या एक्झाम्समध्ये आलेले आहेत. सो आपण हे डीओ जो आहे इनिशियल, सो आता यामध्ये काय आहे 6, फायनल व्हॅल्यू किती आहे 1 मल्टिप्लाइड बाय डायल्युशन फॅक्टर डायरेक्ट नंबर पुट करा 60. सो 6 - 1 × 50 म्हणजे 5 × 50 करा. किती आन्सर येत आहे 300 मिलीग्राम्स पर लिटर. ओके 300 मिलीग्राम पर लिटर हा झाला आहे बीओडीचा. बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन एक पाहूया आपण. ठीक आहे. 4-5 प्रश्न आहेत अजून, बघूया आपण काय काय आहेत. ठीक आहे. सो आता यामध्ये पर्सेंटेज मध्ये दिलेलं आहे. सो आपण डायल्युशन फॅक्टर कॅल्क्युलेट करताना आपण पाहिलं आहे 100 डिवायडेड बाय गिवन पर्सेंटेज. ठीक आहे. इथे पण आपल्याला बीओडीचीच व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. सो आपण पाहिलंय की आपल्याला डायल्युशन फॅक्टर जर काढायचं असेल तर 100 डिवायडेड बाय द गिवन पर्सेंटेज करतो. इथे पर्सेंटेज मध्ये दिलेलं आहे सोल्युशन. बरोबर सिवेजचं. ओके. सो आता 100 डिवायडेड बाय 2% जर आपण केलं तर आपल्याला किती मिळेल, हे 50 मिळेल डायल्युशन फॅक्टर. बरोबर की नाही. ओके. आफ्टर दॅट आपल्याला इनिशियल अँड फायनल डीओच्या व्हॅल्यूज माहीत आहे. सो आपण 5 डेज बीओडी कॅल्क्युलेट करू शकतो है ना. बीओडी ॲट 5 डेज है ना 20 डिग्री सेल्सिअस वरती आपण फाइंड आउट करू शकतो डीओ इनिशियल मायनस डीओ फायनल मल्टिप्लाइड बाय डायल्युशन फॅक्टर. सो आता यामध्ये व्हॅल्यूज पुट करा. इनिशियल डीओ आहे 8.5 मायनस फायनल डीओ आहे 5.5 मल्टिप्लाइड बाय डायल्युशन फॅक्टर आहे 50. सो याचा आन्सर है ना 8.5 मायनस 5.5 म्हणजे 3 मल्टिप्लाइड बाय 50 तर किती येत आहे 3 मल्टिप्लाइड बाय 50 150 येणार. बरोबर. यस मिलीग्राम्स पर लिटर. ओके. नेक्स्ट आपण पाहतोय. बघा आता इथे काय दिलेलं आहे या सोल्युशन मध्ये, या क्वेश्चन मध्ये 4%. यामध्ये काय दिलेलं आहे की जो डाटा दिलेला आहे की 4% सोल्युशन आहे सिवेजचं, ज्यामध्ये आपण इन्क्युबेशनसाठी ठेवलं आहे 20 डिग्री सेल्सिअसवर. इनिशियल अँड फायनल डीओच्या व्हॅल्यूज आपल्याकडे आहे. इनिशियल डीओची व्हॅल्यू आहे 6 मिलीग्राम पर लिटर. ओके. आणि फायनल